मॉर्निंग. येस, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. चलो सुरुवात करूयात आपण आजच्या कामाला. अतिशय छान आणि महत्वाच्या अशा पद्धतीचा आजचा टॉपिक आहे आणि तो म्हणजेच मध्ययुगीन भारतीय इतिहास लेखन. आधी पाहूयात आपण या ठिकाणी आपण आधी काय पाहिलेलं आहे ते, आणि नंतर मग सगळ्या शेवटी आपण थोडंसं विद्यार्थ्यांसोबतची चर्चा काही असेल, काही मुद्दे असेल तर त्याविषयी आपण बोलूया. ठीक आहे, आधी आपण सुरुवात करूया आणि मग आपण सर्वात शेवटी जो विषय आहे त्याकडे आपण बोलूया. म्हणजे ज्या आपल्या काही चर्चा असतात, काही अडचणी असतात, काही शंका असतील त्याकडे आपण नंतर बोलूया. ओके, मी फक्त स्टार्ट करतो. विद्यार्थी पण येतील तोपर्यंत 1 मिनिटामध्ये. ओके. येस, चलो स्टार्ट करूयात आपण. मी स्क्रीन शेअर करतोय. ओके, अँड दिस इज पीपीटी. इतिहास लेखन. इतिहास लेखनावर आधारित जे टॉपिक आहे त्यातील सर्वात महत्वाचे पहिले जे 2 टॉपिक आहेत त्यामध्ये दोन्ही परंपरा आहेत आणि या 2 परंपरा आपण पाहतोय. त्यातील एक परंपरा म्हणजे भारतीय परंपरा, दुसरी आहे ती पाश्चात्य परंपरा. त्यातील दुसरा टॉपिक जो आहे तो आहे भारतीय परंपरेवर आधारित. त्यामधील या 2 महत्वाच्या मुद्द्यांवर आपण डिस्कशन करणार आहे आणि त्यातच आहे भारतीय इतिहास लेखनाची जी परंपरा आहे त्यामध्ये एकूण भारतीय इतिहास लेखनाचे 3 प्रमुख भाग पडतात. तर त्यामध्ये पहिला भाग आहे तो म्हणजेच प्राचीन काळ, दुसरा आहे तो मध्ययुगीन काळ आणि तिसरा आहे तो म्हणजेच आधुनिक काळ. लक्षात घेऊयात आपण या दोन्हीच्या अलीकडे आणि पलीकडे सुद्धा इतिहास आहे. ते प्राचीनच्या आधी प्रागैतिहासिक काळ आहे की ज्याच्यामध्ये आपण विश्वाच्या निर्मितीपासून ते हडप्पा संस्कृतीच्या काळापर्यंतचा भाग जो आहे तो पाहिलेला आहे. आणि आधुनिक काळ म्हणजे 1947 पर्यंतचा भाग, म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत. आणि त्यानंतरचा जो काळ आहे तो काळ सुद्धा या इतिहास लेखनामध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे तो स्वातंत्र्योत्तर काळ म्हणून त्याला ओळखलं जातं. एक मिनिट थांबा. मला इथे पुढे जाण्याआधी एक मला प्रश्न विचारायचा आहे. मी परत आपल्या इकडे येतोय. मला एक सांगा, हे आहे का आपला आवाज आवाज व्यवस्थित येतोय का? आवाज व्यवस्थित येतोय का तेवढं फक्त कळवा मला. कुणी एकाने कळवलं आवाज व्यवस्थित येतो हे कळालं की मग आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे आय मीन चॅटमध्ये टाईप करून कळवा एकाने, कुणीतरी एकाने कळवलं तरी मला पुरेसं आहे. आवाज व्यवस्थित येतोय का? नसेल तर तसं सांगा. ओके ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चलो थँक्यू. चलो आपण बोलूयात आता पुन्हा पीपीटीकडे. येशू ख्रिस्तांचा जन्म म्हणजे इथून पुढे इसवी सनाची सुरुवात मानली जाते. त्याच्या आधीचा जो काळ आहे त्याला प्राचीन म्हणजे त्याला इसवी सन पूर्व म्हटलं जातं आणि नंतरचा काळ आहे तो इसवी सनाचा काळ मानला जातो. सो इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 800 हा जो कालावधी आहे, म्हणजे हा कालावधी बघा साधारणपणे 3500 वर्षांचा कालावधी आहे. तर एवढा मोठा काळ जो आहे हा प्राचीन भारताचा इतिहास मानला जातो. त्यानंतर इसवी सन 800 ते इसवी सन 1818 म्हणजे आज जो भाग आपण पाहणार आहे तो हा जो भाग आहे हा भाग आहे 1000 वर्षांचा. आणि नंतरचा जो काळ आहे तो आहे इसवी सन 1818 ते 1947 हा काळ आहे तो आधुनिक काळ भारताचा इतिहास लेखनाचा मानला जातो. प्राचीन भारतातील इतिहास लेखन.
आता आपण फास्ट मध्ये जाऊयात, कारण आपण हे सगळं पाहिलेलं आहे यापूर्वी. मौखिक परंपरेमध्ये पराक्रम, दैवतांची परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे या गोष्टी मौखिक स्वरूपात म्हणजे मुखाच्या स्वरूपामध्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जात होत्या. हडप्पा संस्कृतीचा काळ इसवी सन पूर्व 2600 ते इसवी सन पूर्व 1700. त्यातील लिपी अजूनही वाचता आलेली नाही. 2600च्या काळामध्ये हडप्पा संस्कृती, इसवी सन पूर्व 1700च्या काळामध्ये आर्य संस्कृती, नंतर 1000च्या काळामध्ये वेदांची निर्मिती झाली. इसवी सन पूर्व 327 मध्ये मौर्य काळाचा आरंभ झाला. मौर्य काळ. मौर्य काळामध्ये सम्राट अशोक हा राजा होता 10 राजांपैकी, आणि त्यांनी सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य जे आहे ते कोरीव लेखांच्या स्वरूपामध्ये तयार केलेलं आहे. प्रस्तर आणि दगडी स्तंभांवरती त्यांनी हे इतिहास लेखन जे आहे ते केलेलं आहे. नंतर पुढे आहे शुंग काळ ते वर्धन काळ. इसवी सनात शुंगांचा काळ जो आहे तो एक पहिलं शतक इसवी सनाचं, आणि 7व्या शतकामध्ये वर्धनांचा काळ होता. पहिल्या शतकामध्ये जर आपण पाहायचं झालं तर धातूची नाणी, मूर्ती, शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख जे आहे ते उपलब्ध आहेत. हे त्याच्या प्रतिमा आपण पाहिलेल्या होत्या. पुढे जाऊया. मूर्ती, ताम्रपट. कोरीव लेखांमुळे मिळणारी माहिती त्यामध्ये संबंधित राजाचा काळ समजतो, त्याची वंशावळ समजते, राज्यविस्तार समजतो, तत्कालीन शासन व्यवस्था समजते, महत्वाच्या राजकीय घडामोडींची माहिती मिळते, तत्कालीन सामाजिक रचना समजते, हवामान, दुष्काळ या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला मिळू शकते. पुढे आहे ते म्हणजे प्राचीन भारतीय इतिहास साहित्यामधील इतिहासाची साधने. यामध्ये रामायण, महाभारत, महाकाव्ये, पुराणे, जैन व बौद्ध ग्रंथ, भारतीय इतिहासकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने, हे सगळं त्यामध्ये आहे. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाचे वाटचालीतील महत्वाचे टप्पे आहेत. सोहागड ताम्रपट अतिशय महत्वाचा आहे. जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी हा आहे. या ठिकाणी मौर्य काळातील हा असावा. ब्राह्मी लिपीमध्ये आहे. लेखाच्या सुरुवातीला काही चिन्ह आहेत. पारासहित असलेला वृक्ष व पर्वत, एकावर एक असणाऱ्या 3 कमानी, ही चिन्हे त्यामध्ये आपल्याला आढळतात. आहत नाण्यांवरही ते आढळतात. आहत नाणे म्हणजे जिथे त्या नाण्यांची चिन्ह आहेत ती ठोकून ठशाने तयार केली जातात. 4 खांबांवर असलेले दुमजली असणारे इमारतीसारखे इमारतीसारखे हे चिन्ह आहे. कोठार घराचे चिन्ह आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर कोठार घरामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखामध्ये दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्याची काय काळजी घ्यावी या संदर्भातील आदेश असावा असं मानलं जातं. 7व्या शतकामध्ये बाणभट्ट या कवीने हर्षचरित्र हा ग्रंथ लिहिला. हर्ष राज्य जो होता हर्षवर्धन, त्याचं हे राज्य पिंक कलर मध्ये तुम्हाला दिसत आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण यामध्ये केलेलं आहे. मध्ययुगीन भारतातील इतिहास लेखन इथे आपण आलेलो आहे. म्हणजे पहा, विश्वाच्या निर्मितीपासून ते म्हणजे 13.7 अब्ज वर्षांपूर्वी विश्वाची निर्मिती, त्यानंतर साधारणपणे 5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती सुरू झाली. 3.5 अब्ज वर्षांपूर्वी सजीवांची निर्मिती सुरू झाली. 20 लाख वर्षांपूर्वी 2 लाख वर्षांपूर्वी मानवाची निर्मिती सुरू झाली, म्हणजे एक वानर खाली उतरला जंगलातून. त्यानंतर 10,000 वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात झाली आणि हळूहळू गाव वसाहती सुरू झाल्या. तिथून पुढे हडप्पा संस्कृती आपली पहिली संस्कृती होती. नंतर पुढे आर्य संस्कृती, आणि मग पुढे वेगवेगळे राजे, आणि यांचा सर्वांचा जो काळ आहे तो संपलेला मानला जातो, तो म्हणजे इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत. 8व्या शतकापासून पुढे, साधारणतः 8व्या शतकापासून पुढे हा जो मध्ययुगीन काळ आहे त्याची सुरुवात मानली जाते. हा जो काळ आहे, इथून पुढे हा जो काळ आहे याची सुरुवात मानण्याचं कारण असं आहे की इथून पुढे अरबस्थानामधून काही आक्रमण भारतावर सुरू झालेली आहेत. त्यातील एक आहे मोहम्मद बिन कासिम, अतिशय महत्वाचं नाव. लक्षात घेऊयात आपण, ही जी आक्रमण आहेत भारतावर झालेली, ती आक्रमण म्हणजे याची मूळ निर्मिती किंवा उत्पत्ती कशी आली त्यासाठी मी आधी तुम्हाला थोडंसं सांगतो, त्याची माहिती आधी देतो. साधारणतः इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये झालं असं की जगाचा जो मध्यभाग आहे
म्हणजे जमिनीच्या हिशोबाने. इथे युरोप, आफ्रिका, आशिया सगळ्यांचं साधारणपणे मध्यभागी येईल असं ठिकाण. त्याच्या जवळपास तिथे अरबस्थान आहे. आणि जगामध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती जन्माला येत होत्या. म्हणजे वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या जीवन पद्धती जगत होत्या. संस्कृती जन्माला येणं म्हणजे काय, जीवन पद्धती जगणं, साधी सोपी गोष्ट आहे. तर ते ज्या पद्धतीने जीवन जगत होते त्या आधारावर त्याला संस्कृती नाव पडत होतं. त्यात भारतीय संस्कृती झाली, त्यामध्ये युरोपीय संस्कृती झाली, त्यामध्ये मेसोपोटेमिया आली, चीन आली, रोमन आली, वगैरे वगैरे. आणि ह्या ज्या वेगवेगळ्या संस्कृती तयार होत होत्या, या सर्व संस्कृतींची लोक जी आहेत ती व्यापारासाठी म्हणून जेव्हा बाहेर पडत होती तेव्हा ती एका भागामध्ये मग त्यांचं थोडंसं क्लॅश व्हायचं. क्लॅश कशाचा? मतभेद व्हायचे. क्लॅश व्हायचं किंवा मतभेद व्हायचे म्हणजे काय, तर की ते जे सगळेजण आहेत ते सगळे एकमेकांवर तुटून पडायचे. कशाच्या बाबतीत तुटून पडायचे, तर तुझी जीवन पद्धती चांगली की माझी जीवन पद्धती चांगली. म्हणजेच जीवन पद्धती म्हणजेच धर्म बरं का. हा, धर्म म्हणजे काही फार मोठी वेगळी गोष्ट नाहीये. माझं जगण्याचं कारण काम कसं आहे, माझी जीवनाची नीतिमूल्य काय आहे, माझं जगण्याचं तंत्र काय आहे, तत्वज्ञान काय आहे, हे म्हणजे धर्म. तर हे सगळं जे चाललेलं होतं याच्यामध्ये सगळीकडचे लोक आहेत ते म्हणजे जे कॉर्नर्सला होते, इकडे इकडेच्या बाजूला असं चीन, इकडे हडप्पा, वर तिकडे रशियाचा भाग, तिकडे युरोप, इकडे आफ्रिका, हे सगळं वेगवेगळं चाललेलं होतं. पण यांच्यामधले व्यापारी लोक जेव्हा बाहेर पडून एकत्र येत होते तेव्हा ते साधारणपणे मध्य आशियाचा जो भाग आहे, अरबस्थानाचा जो भाग आहे, त्या ठिकाणी साधारणतः ते एकत्र येत होते. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मग तिथे हे जे क्लॅश व्हायला लागले, हे जे मतभेद व्हायला लागले, या मतभेदांचं रूपांतर वारंवार होणाऱ्या युद्धांमध्ये व्हायला लागलं. त्यामुळे तुझी जीवन पद्धती श्रेष्ठ की माझी जीवन पद्धती श्रेष्ठ, थोडक्यात तुझा धर्म श्रेष्ठ की माझा धर्म श्रेष्ठ, यावरून संघर्ष सुरू झाला, लढाया सुरू झाल्या. त्यावेळी त्या काळामध्ये एक महान व्यक्तिमत्व जन्माला आलं. त्यांचं नाव होतं मोहम्मद पैगंबर. आणि त्यांनी असा विचार केला की हे जे काही चाललेलं आहे, जीवन जगण्याच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, हे सगळं आपण संपून टाकूयात आणि एकच जीवन पद्धती आपण अस्तित्वात आणूयात. आणि ही जी नवीन जीवन पद्धती अस्तित्वात आणायची होती त्यासाठी मात्र त्यांनी तलवार हातामध्ये घेतली. लक्षात घ्या, त्यांनी तलवार हातामध्ये घेतली. भारतामध्ये ज्यावेळी हडप्पा जाऊन आर्य संस्कृती आली आणि आर्य संस्कृतीच्या काळामध्ये नंतर पुढे बौद्ध संस्कृती किंवा बौद्ध धर्म, त्यानंतर जैन धर्म हे मोठे झाले, तेव्हा इथे तुम्हाला तलवार लगेचच दिसत नाहीये. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला इथे गौतम बुद्ध असतील, महावीर जैन असतील, म्हणजे महावीर जैन तर तसे 24 तीर्थंकर होते, पण त्यांचे उपदेश तुम्हाला दिसतात. मोहम्मद पैगंबरांनी काय केलं, तर मोहम्मद पैगंबरांनी उपदेश करण्यासोबत तलवार हातामध्ये घेतली आणि सांगितलं की हा जो भाग आहे, मी ज्या भागामध्ये, त्या भागामध्ये सर्वांनी मी सांगेल त्या पद्धतीची जीवन पद्धती अवलंबायला हवी. चूक काहीच नाही त्या बरं का. चूक नाहीये त्यांच्या तत्वज्ञानामध्ये काही. म्हणजे जर तुम्ही 5 वेळा ईश्वराचं नामस्मरण करत असाल आणि आई-वडिलांचे सर्व सर्व जे आहे सेवा करणं हे जर का तुमचं कर्तव्य इस्लाम धर्माने सांगितलंय, ते अतिशय सगळ्या गोष्टी चांगल्या त्या बरोबर होत्या. पुढे त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनाच्या नंतर मग पुढे जे इतर धर्मगुरू आले, सगळ्या धर्मांमध्ये ही गोष्ट घडली. जो मूळ प्रणेता आहे, जो मूळ धर्माचा निर्माता आहे, तो अतिशय उत्तम आहे. प्रॉब्लेम नंतर तयार होतो अनुयायांमध्ये. हीच गोष्ट सनातन धर्मात, हिंदू धर्मात, हीच गोष्ट बौद्ध धर्मात, हीच गोष्ट जैन धर्मात, हीच गोष्ट इस्लाम धर्मात, हीच गोष्ट ख्रिश्चन धर्मात, हीच गोष्ट सगळीकडे, ज्यू काय असतील सगळे धर्म.
आपल्या महापुरुषांनी आपल्याला काय सांगितले ना, हे आपल्या डोक्यातच बसत नाही. ते म्हणतात बघा, की महापुरुषाचं सगळं अंगीकारणं अवघड आहे. त्यामुळे डायरेक्ट त्यांची पूजा करून ठेवून दिलं जातं. बाबा हे महापुरुष होते, आपल्याला काही ते जमणार नाही. हे देवाचा अवतार होते. आपल्याला काही ते जमणार नाही. असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने अनुयायी वागण्याचा प्रयत्न करतात. त्या धर्माचे अनुयायी. आणि मग ते काय म्हणतात, ते तर देव होते, आपल्याला काही तसं जमणार नाही. तर मी काय करू? मी माझ्या पद्धतीने वागेल. आणि त्यासाठी मग मी मी मला हवं ते करेल, पण त्या नाव मात्र त्यांचं वापरेल. तुम्हाला सांगतो, जे महापुरुषांची आपण यादी तयार करतो ना, त्यातल्या एकाच्या तरी विचारांवर आयुष्य चालायचं म्हटलं ना, तर वाट लागून जाईल बरं का. ही साधी गोष्ट नाहीये. कुणीही असू द्या, कुठलाही महापुरुष असू द्या. विचार काही साधी गोष्ट आहेत का? तर तसंच इथे पण घडतंय. सुरुवात झाली यांच्यापासून, मोहम्मद पैगंबरांपासून, पण नंतरचे अनुयायी होते त्याच्यामध्ये मात्र थोडी बिथरायला सुरुवात झाली. ठीक आहे, त्या मुद्द्याकडे आता मी जात नाही. आपण येऊयात आपल्या या भागाकडे. साधारणपणे 150 ते पावणे 200 वर्षांनंतर इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये एक जबरदस्त असा शूरवीर, याचं अख्खं आयुष्यच 20 वर्षांचं आहे बरं का, मोहम्मद बिन कासिमचं. हा मोहम्मद बिन कासिम प्रचंड मोठी फौज घेऊन पहिल्यांदा भारतावर तुटून पडला. त्यांनी प्रचंड मोठी लूट केली. त्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये माणसं मारली आणि सगळी लूट घेऊन तो निघाला. तो जेव्हा परत गेला, 20च वर्षांचं आयुष्य. ठीक आहे, त्याची काही डिटेल कथा आता सांगत नाही. परत काहीतरी एखाद्या जे दुसरे लेक्चर्स आहेत आपले, म्हणजे कथांमधले लेक्चर्स आहेत, त्यामध्ये मी कथा सांगेल, कारण की इथे आपल्याला खूप भाग घ्यायचा आहे. तर हा होता तो मोहम्मद बिन कासिम पहिला. त्यानंतर 16व्या शतकामध्ये तुम्हाला दिसतात ते म्हणजे मुघलांचा काळ. त्यानंतर 17व्या शतकामध्ये तुम्हाला दिसतो तो स्वराज्याचा काळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं स्वराज्य. आणि नंतर 1818 पासून इंग्रजांचा काळ सुरू होतो. ही झाली एक स्ट्रेट लाईन मध्ययुगीन भारतीय इतिहास लेखनाची. ठीक आहे. अतिशय महत्वाच्या घटना होत्या त्या मी तुम्हाला सांगितल्या. या काळातला एक खूप मोठा इतिहासकार आपण ज्याला म्हणूयात तो आहे कल्हण. 12व्या शतकामध्ये तो होता. राजतरंगिणी हा ग्रंथ त्याने लिहिला आणि हा ग्रंथ होता काश्मीरच्या इतिहासावर. लक्षात घ्या, काश्मीर म्हणजे काश्मीर हा भाग भारताचा आहे, तो पाकिस्तानचा नाहीये. हे सिद्ध करण्यासाठी जे वेगवेगळे पुरावे आपण युनायटेड नेशन पर्यंत नेऊन मांडले किंवा जगासमोरच्या गोष्टी आपण मांडल्यात ना भारताने, त्याच्यामध्ये हा ग्रंथ खूप महत्वाचा आहे बरं का. कारण कल्लन हे ते व्यक्तिमत्व आहे ज्या माणसाने पहिल्यांदा स्पेशल काश्मीरवर ग्रंथ लिहिलेला आहे. आणि हा ग्रंथ याच्यातला इतिहास कुठून येतो माहितीये? मौर्यांच्या काळामध्ये म्हणजे सम्राट अशोकाच्या काळापासून काश्मीरवर राज्य करणाऱ्या राजांचा इतिहास त्याने यामध्ये मांडलेला आहे. अर्थात तो 12व्या शतकापर्यंत मांडलेला आहे. आहे तो कल्लन. इतिहास लेखन हे शास्त्रशुद्ध कसे असावे त्याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचं नातं सांगतो. ठीक आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने या ग्रंथाला का महत्व आहे, तर ते कसा सगळ्या बाजूंनी विचार केलाय तो विचार त्यामध्ये मांडला. तो कसा कसा आहे ते बघा. अनेक कोरीव लेख, अनेक कॉइन, नाणी कल्लनने नाणी घेतली, कोरीव लेख घेतले, त्या लेखांचा अभ्यास केला, नाणी घेतली, त्यांचा अभ्यास केला, प्राचीन वस्तू पाहिल्या, त्या वस्तूंचे अवशेष म्हणजे उदाहरणार्थ मातीच्या भांड्याचं तुटलेलं खापराचा जो काही तुकडा असेल त्या तुकड्याचा अभ्यास केला. राजकुलांच्या अधिकृत नोंदी, जुन्या ग्रंथांमध्ये कुठे कुठे काय काय आहे, कुणाचा मुलगा कोण, कुणाचा मुलगा कोण, कुणी कुणाला मारलं, कुठल्या वजीराने कुठल्या राजाला मारलं, किंवा कुठल्या राजाने कुठल्या दुसऱ्या राज्यांवर हल्ला केला, कुठल्या राज्याने आक्रमण केलं, तो आक्रमण परतवून लावलं. सगळ्या पद्धतीचा राजकुलांचा अधिकृत इतिहास, स्थानिक परंपरा, काश्मीरमध्ये जन्माला येणाऱ्या लोकांच्या स्थानिक परंपरा, ते लहानाचे मोठे कसे होतात, कुठले विचार पाळतात, काय करतात, हे सगळं अशा प्रकारच्या साधनांचा चिकित्सक अभ्यास म्हणजे यातलं खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून
कल्लनने हा ग्रंथ तयार केला आणि हे स्वतः कल्लननी सांगितलेलं आहे. हे काही मी असं लिहायला बसलो कथा आणि चला काय होतं, चला मी असं असं म्हणलं, मला माहिती असं असं, मी असं असं लिहून काढलं, मी असं असं कुठे ऐकलं, असं असं लिहून काढलं नाही. कल्लनने सगळा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. पुढे इस्लामी सत्तेचा उदय. आता भारतामध्ये इस्लामी सत्तेचा उदय कसा होतो ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा 8व्या शतकामध्ये जेव्हा मोहम्मद बिन कासिम आला, त्यावेळी त्याचा दाहिर नावाच्या राजासोबत संघर्ष झालेला आहे. पण मोहम्मद बिन कासिम आला आणि परत गेला. तो काही भारतामध्ये थांबला नाही. ठीक आहे. हा, परत गेल्याच्या नंतरची त्याची जी कथा होती, ती कथा अगदी थोडक्यात 2 वाक्य तुम्हाला मी सांगतो. अ, काही स्त्रिया त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या वालीदसाठी पाठवलेल्या होत्या. म्हणजे त्याच्या आपण म्हणूयात की त्याच्या गुरुसाठी त्याने पाठवलेल्या होत्या आणि त्या स्त्रिया भोगण्यासाठी किंवा उपभोगण्यासाठी म्हणून आपण म्हणूयात, अशा पद्धतीने पाठवलेल्या होत्या. तर त्या स्त्रियांनी असं म्हटलं, की यांनी पहिल्यांदा आधीच आम्हाला स्पर्श त्याने केलेला आणि मग तुझ्याकडे पाठवलेला आहे. तेव्हा तो चिडला आणि मग त्याने या मोहम्मद बिन कासिमला मारण्यासाठी फौज पाठवली आणि जो एक खूप मोठा विजेता होता या काळामध्ये खरं तर. एवढा मोठा विजेता की आजच्या काळातला संपूर्ण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान ज्याला म्हणता येईल यातली खूप महत्वाची शहरं त्यांनी जिंकलेली होती. असा एक खूप मोठा शूरवीर म्हणून त्याचं नाव होतं. वयाच्या 20व्या वर्षी त्याला सैनिकांनी पकडलं. एका बैलाला मारून त्याची कातडी सोलली. त्याच्या आतमध्ये त्याला भरलं मोहम्मद बिन कासिमला. ते बांधून टाकलं ते आणि त्याला तिकडे घेऊन गेले सिरियाकडे आणि त्यानंतर मग पुढे त्याच्यामुळेच तो गुदमरून मरण पावला मोहम्मद बिन कासिम. आणि मग नंतर जेव्हा ज्या स्त्रिया होत्या तर त्यांनी सांगितलं की यांनी आमच्या भागामध्ये, आम्ही ज्या भागात राहतो त्या भागामध्ये यांनी ज्या पद्धतीने लुटमार केली, ज्या पद्धतीने त्याने हल्ले केले आहे, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना त्रास दिलेला आहे, त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याच हातून तुमच्या माणसाला मारलेला आहे. आणि मग त्यानंतर तो चिडला आणि नंतर त्याने या ज्या स्त्रिया होत्या, या स्त्रियांना त्या वालिदने म्हणजे त्या गुरुने, मोहम्मद बिन कासिमच्या गुरुने हे खोटं त्यांनी आपल्याला सांगितलं आणि आपला एक शूरवीर असा सेनानी आपल्याला गमवावा लागला. म्हणून मग त्यांनी या दोन्ही स्त्रियांना की ज्यांना दाद दिली जाते भारताच्या इतिहासामध्ये. तर त्यांची नावही लवकर समोर येत नाहीत. ती शोधावी लागतील खरं तर. पण त्यांना घोड्याच्या शेपटीला बांधलं आणि त्यांचं संपूर्ण कातडं सोललं जाईपर्यंत ते घोड्यांची रपेट आहे ती चाललेली होती. तर अशा पद्धतीने त्यांना ठार करण्यात आलं. तर अशा पद्धतीची ही पहिल्या या आक्रमकाची कथा आहे मोहम्मद बिन कासिमची. दुसरं आक्रमण आहे ते म्हणजे 12व्या शतकातलं मोहम्मद घोरीचं आणि त्याची लढाई झाली होती ती पृथ्वीराज चौहान सोबत. पृथ्वीराज चौहान चित्रपट तुम्ही पाहिला असेल. वास्तविकता खरी गोष्ट अशी आहे की म्हणजे 1192 मध्ये पहिल्यांदा तराईचं युद्ध झाले होतं. त्या काळामध्ये साधारण पहिल्यांदा कथा घडली आणि त्यावेळी पृथ्वीराज चौहानने त्याला माफ केलं. त्याला माघारी पाठवून दिलं. 1193 मध्ये त्याने पुन्हा हल्ला केला आणि त्यावेळी मात्र पृथ्वीराज चौहान जो आहे तो पराजित झालेला आहे. कारण की त्याचा एक जो त्याचा सेनापती होता, सेनापती काही लढाई लढण्यासाठी म्हणून दक्षिणेमध्ये गेलेला होता. इथेच बघा राजा जयचंदाची कथा सांगितली जाते, की जयचंद जो आहे त्याने दगाबाजी केली पृथ्वीराज चौहान सोबत वगैरे वगैरे मानलं जातं. आणि तो मदतीला आला नाही आणि पुढे मोहम्मद घोरीने जयचंदाचं राज्यही संपवलं. पण मूळ एक गोष्ट लक्षात घेऊयात, की जयचंदाचा मुळात एवढा राग का होता पृथ्वीराजवरती? त्याचंही कारण असं आहे, की जयचंदाची मुलगी या मुलीला विवाह मंडपामधून पृथ्वीराज चौहाननी पळवून नेले. सो त्यामुळे त्या वडिलांचा तो राग होता या जावयावरचा आणि म्हणून ते मदतीला गेले. त्यामध्ये पृथ्वीराज चौहान पकडले गेले. त्यांना अफगाणिस्तानला नेण्यात आलं गझनीला. मोहम्मद घोरीचं ज्या ठिकाणी मूळ राजधानी होती त्या ठिकाणी आणि तिथे त्यांना ठार मारण्यात आलं. म्हणजे काही 4-5 वर्ष गेली. साधारणपणे 1196-97 च्या आसपास त्यांचं निधन झालेलं आहे. हां, जे चित्रपटात दाखवलं जातं किंवा ती कथा सांगितली जाते, ती जी कथा खरं तर ऐकायला वगैरे खूप छान आहे. की ते डोळे फोडले वगैरे ही गोष्ट बरोबर आहे त्या ठिकाणची. त्यांनी त्रास करून, हाल करून ठार मारलेलं आहे.
पण मग त्याचा काय तो जो ऐकण्याचा विषय आहे, की डोळे बंद असतानाही तो ऐकू शकतो आणि मग तो त्या बाणाने निशाणा साधून त्याने मोहम्मद घोरीच्या कंठात बाण मारला वगैरे, वगैरे. ही पुढची कथा आहे. हे वास्तवात नाही घडलं. कारण की पृथ्वीराज चौहानचं निधन जे आहे, ते 1200च्या आधी झालेलं आहे 4 वर्ष आणि मोहम्मद घोरीचं निधन जे आहे, ते 1200च्या नंतर 6 वर्षांनी झालंय. 1206 साली झालेलं आहे. तो असा तो विषय आहे. तर आता 16व्या शतकामध्ये मोहम्मद घोरी आला, त्याने हा भाग काबीज केला आणि नंतर त्याने त्याचा जो सरदार त्याचे जे गुलाम होते, त्या गुलामांपैकी कुतुबुद्दीन ऐबक याला त्याने दिल्लीचा भाग दिलेला होता. तिथून पुढे सुलतानशाहीची सुरुवात झाली आणि 16व्या शतकामध्ये म्हणजेच 1526 मध्ये ज्यावेळी बाबरने हल्ला केला, तेव्हा याच लोकांपैकी म्हणजे सुलतानशाहीतल्या 5व्या सुलतानशाहीपैकी 5 असे वंश गादीवर बसले. त्यातल्या 5व्या वंश त्याची माहिती पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. त्यातला जो होता बाबर, बाबर त्यातला जो लोधी होता, इब्राहिम लोधी त्याच्यासोबत बाबरचं युद्ध झालेलं आहे. आता हे सगळेजण आले ते अरबी भागातून आले, अरब प्रांतातून आले. तर त्यामुळे अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव आपल्याला इथे दिसून येतो. ठीक आहे. लक्षात घ्या मी कथेसोबत चाललेलो आहे तुम्हाला. कथेसोबत सांगतोय सगळं. कथेमुळे फायदा होणार की तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायला सोपी जाणार. म्हणजे ऍक्च्युअली याच्यामध्ये मी इतर गोष्टी भरपूर घेतल्या आहेत, ज्या पुस्तकामध्ये नाहीयेत. पण ते तुम्हाला तास इंटरेस्टिंग झालं पाहिजे ना. आणि तो भाग आवडलाही पाहिजे. नेमकं कुठे पाहतोय आपण, कुठला इतिहासकार पाहतोय, तर काय पाहतोय, हे पण समजलं पाहिजे. सुलतानशाहीमध्ये पाहूयात आपण मोहम्मद घोरीने सुरुवात केली. मोहम्मद घोरीच्या निधनानंतर गुलाम वंशाची निर्मिती झाली. गुलाम वंश 1206 ते 1290 असा होता. नंतर खिलजी वंश 1290 ते 1320. नंतर तुघलक वंश आणि तुघलक वंशातला एक अतिशय महत्वाचा इतिहासकार तुम्हाला मी दाखवतो म्हणजेच झियासुद्दीन बर्नी. तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ त्याने लिहिलेला आहे. म्हणजे फिरोजशाह तुघलकाच्या काळातला हा ग्रंथ आहे. त्या काळात लिहिला गेलेला आहे. नंतर सय्यद वंश होता गादीवरती 1414 ते 1451 आणि लोधी वंश होता 1451 ते 1526 आणि 1526 मध्ये पानिपतचं युद्ध झालेलं आहे. पानिपतचं पहिलं युद्ध, त्या युद्धामध्ये बाबरने इब्राहिम लोधीला युद्धामध्ये पराभूत केलं आणि ठार केलं. झियासुद्दीन बर्नी याने जे लेखन केलेलं आहे त्यामुळे त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट करणारा ग्रंथ लिहिलेला आहे. हा तुघलकांच्या काळात होता हे लक्षात घेऊयात आपण. ठीक आहे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला हे आठवत असेल पहा आता खिलजी वंश त्यामध्ये ठीक आहे पुढे आहेच ते नाव तेव्हा मी तुम्हाला सांगतो. जाऊ द्या. झियासुद्दीन बर्नी तारीख-ई फिरोजशाही हा ग्रंथ त्याने लिहिला. या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला जातो. फिरोजशाही म्हणजे काय? तारीख तारीख म्हणजे त्या काळच्या सगळ्या घटना, प्रसंग आणि फिरोजशाही याचा अर्थ फिरोजशाह तुघलक याच्या कालावधीतला तो ग्रंथ आहे. तो काय म्हणतो? तर इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही. फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी सांगू नका थोडक्यात. तर दोषांचे आणि चुकीचे धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याच्यामध्ये असायला हवं. जे काही दोष झाले, जे काही चुका झाल्या त्या पण तुम्हाला मांडल्या पाहिजेत तिथे. फक्त चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन चालणार नाहीयेत. त्याचसोबत त्याच काळातले जे विद्वान व्यक्तिमत्व होते, हुशार लोक होते, अभ्यासक होते, साहित्यिक होते, संत होते, सांस्कृतिक जीवनात त्यांचा काय प्रभाव होता हे सुद्धा तुम्हाला तिथं मांडलं गेलं पाहिजे. आणि बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती विस्तार इतिहास लेखन जे आहे ते त्यामुळे मोठं झालं. इतिहास लेखनाकडे एका नव्या पद्धतीने लोक पाहायला लागले. आता हा जो सगळा काळ आहे या काळामधले मध्ययुगीन इतिहासकार कोण कोण होते ते आपण पाहूयात. त्याच्यातलं एक महत्वाचं नाव बरं का अगदी सुरुवातीचा जो पहिल्या काळातला इतिहासकार होता त्याचं नाव आहे अल्बेरुनी. 873 ते 1048 असं त्याचं आयुष्य होतं. आणि तुम्हाला आठवत असेल पहा तुम्ही इयत्ता 8वी मध्ये असताना लिओनार्डो द विंचीचं पाहिलेलं होतं. की तो काय चित्रकार होता, गणितज्ञ होता, खगोलतज्ञ होता, हे होता, ते होता, ते होता, ते होता, खूप काही काही होता. तसा अल्बेरुनी म्हणजे इतिहासकार म्हणून आपण पाहतोय त्याला, पण तो खूप वेगवेगळ्या ज्ञान शाखांमध्ये तो पारंगत आहे बरं का. तर हा जो पहिला आहे इतिहासकार, या मध्ययुगातला पहिला इतिहासकार आहे हा. याने विविध शाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतीय समाज जीवन याची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे. तो प्रवास करत करत भारतामध्ये आलेला होता आणि काही काळ इथे थांबला आणि परत तो माघारी गेला. तेव्हा त्याने
ही सगळी माहिती जमा केलेली आहे. पुढे पाहूयात परदेशी इतिहासकारांनी त्यांनी लिहिलेले ग्रंथ. पहिला आहे तो म्हणजेच हसन निजामी. याचा जन्म काही आपल्याला माहिती नाहीये. निधन आहे 1217 मध्ये. म्हणजे बघा सुलतानशाहीचा सुरुवातीचाच काळ आहे. याने ताजुल मासिर हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि हा दिल्लीच्या सुलतानशाहीचा पहिला ग्रंथ असं मानला जातो. लक्षात घ्या, परदेशी इतिहासकार म्हणजे बाहेरून आलेले इतिहासकार, ठीक आहे, राजाच्या दरबारातले इतिहासकार नाही. ते बाहेरून आले, त्यांनी पाहिलं, अशा प्रकारचे इतिहासकार आहेत. दुसरा आहे तो आहे मिनाज ई सिराज. यातले काही लोक राहिलेत बरं का, राजाच्या दरबारात राहिले, त्याशिवाय इतिहास लिहू शकत नाहीत डिटेलमध्ये. पण मुळात ते बाहेरून आलेले आहेत, मुळात ते बाहेरचे आहेत, ते काही मूळ भारतातले नाहीयेत. तर हा मध्ययुगाचा सुरुवातीचा काळ आहे. ठीक आहे. तबाकत इ नासिरी हा ग्रंथ यांनी लिहिला आणि याच्यामध्ये इस्लामी जगाचा विस्तृत इतिहास त्याने मांडलेला आहे. 1260 ला त्याचं निधन झालेलं आहे. नंतर अमीर खुसरो हे उर्दू भाषेतील पहिले कवी होते आणि कव्वालीचे जनक होते. त्यांनी ग्रंथ डायरेक्ट असा नाहीये बरं का, त्यांचा ग्रंथ तसं डायरेक्ट नाव नाहीये, पण एक जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. म्हणजे मी तुम्हाला थोड्यापूर्वी सांगता सांगता थांबलो होतो, ती गोष्ट इथं आहे. तुम्ही पाहतो चित्रपट पाहिला असेल, काय तो अल्लाउद्दीन खिल्जीचा चित्रपट, खिल्जी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे पद्मावत. तर त्या चित्रपटामध्ये ज्यावेळी जलाउद्दीन खिल्जीला ठार करून अल्लाउद्दीन खिल्जी दरबारामध्ये येतो आणि जलाउद्दीन खिल्जीचा मुलगा पुढे येतो आणि तो म्हणतो की आखिर आपने बगावत कर ही दी, सल्तनत के साथ बगावत कर दी, इतिहास आपको इसके लिए कभी माफ नहीं करेगा. तेव्हा अल्लाउद्दीन खिल्जी बाजूला पाहतो आणि म्हणतो, खुसरो इतिहास इसके बारे में क्या कहेगा. आणि त्यावेळी समोर उभा असणारा तो व्यक्ती आहे, तो उत्तर देतो, हुजूर इतिहास इसे वक्त का तगाजा कहेगा. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य ज्या माणसाच्या तोंडी त्यांनी ठेवलेलं आहे, तो माणूस आहे बरं का, अमीर खुसरो. अल्लाउद्दीन खिल्जी, जलाउद्दीन खिल्जी, तुगलक यांच्या काळात तो होता. तो इतिहासकार होता. त्याने डायरेक्ट ग्रंथ नाही लिहिला, पण त्याने भरपूर मोठं लेखन केलेलं आणि तो कवी होता. तो असं छान वर्णन करायचा, काव्य रचना करायचा, कल्पना करायचा. त्या कल्पनेमध्ये तो कवी त्यांचं आयुष्य घ्यायचा, आपल्या सुलतानांचं, बादशाहांचं. तो कव्वालीचा जनक सुद्धा होता. 1253 ते 1320 हा त्याचा काळ आहे. तैमूर लंगने 1398 मध्ये भारतावर हल्ला केलेला होता. म्हणजे दिल्लीवरती जेव्हा याने हल्ला केला, तर म्हणतात की दिल्ली काही 2 आठवडे, जवळपास 2 आठवडे दिल्ली अख्खा नुसता धूरच निघत होता, जळत होती दिल्ली. लंग म्हणजे लंगडा, थोडा लंगडा होता एका पायाने. तैमूर त्याचं नाव. प्रचंड खूप मोठा विध्वंसक अशा प्रकारचा आक्रमक होता. त्यांनी दिल्लीवर हल्ला केला होता. म्हणजे सुलतानशाहीच्याच काळातला हल्ला आहे बरं का, 1398 म्हणजे. तर त्याने जे आत्मचरित्र लिहिलं आहे त्याचं नाव आहे तुजुक ई तिमुरी. तिमुरी किंवा तैमुरी असं लक्षात ठेवायला तुम्ही थोडं त्याला तर्क लावू शकता. तुजुक ई तिमुरी. आणि आणखी काय परदेशी इतिहास करतो आहे याया बिन अहमद सरहिंदी. त्याने तारिक ई मुबारक शाही हा ग्रंथ लिहिला. मुबारक शाही म्हणजे काय, तर मुबारक शहा नावाचा एक राजा होता, सुलतान होता एक. 1434 पर्यंत, म्हणजे 1431 ते 1434 असं 4 वर्षांचा त्याचा काळ होता राज्यपदाचा. आणि 1434 मध्ये तो मरण पावला. फार भरपूर असे आहेत लोक की ते फार काळ जगलेले नाहीयेत. तर याने मुबारकशाही हे नाव दिलेलं आहे, पण याने जो इतिहास लिहिलेला आहे मध्ययुगाचा म्हणजे सुलतानशाहीचा, तर तो इतिहास लिहिताना त्याने अगदी सुरुवातीपासून म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक पासून त्याने सुरुवात केली. आणि मग बघा म्हणजे कसं घडतं बघा. जेव्हा मिनाजी सिराजने लिहिला तेव्हा तो 1260 पर्यंत लिहिला, बरोबर. पुढे अमीर खुसरोने लिहिला असेल तो 1325 पर्यंत लिहिला असेल. तर तशा पद्धतीने हा लिहिलाय 1434 पर्यंत. 1434 ला इतिहास आहे तो थांबतो. आता याच्यानंतर सुलतानशाही संपते. फक्त राजांची नावं फक्त पाहूयात आपण.
बाबरने या राज्याची निर्मिती केली मुघल वंशाची. 1526 ते 1530 त्याचा काळ होता. नंतर हुमायूनचा डबल काळ आहे. 1530 ते 1540 हा 10 वर्षांचा काळ होता. त्यानंतर पुढे सूर साम्राज्याची निर्मिती झाली. तूर साम्राज्य 1540 मध्ये शेरशाह सुरी यांनी हाकलून लावलं हुमायूनला आणि त्यानंतर पुढे 4 सूर राजे झालेले आहेत. तर 1555 पर्यंत ते होते आणि 1555 मध्ये पुन्हा एकदा हुमायूनने दिल्ली जिंकली. पानिपतचं दुसरं युद्ध या काळामध्ये घडलं आणि नंतर तो पुढे फार काळ काही जगला नाही. एकच वर्ष होता 1555-56 पर्यंत. एकच वर्ष त्याचं पुढे राज्य होतं. 1556 साली एका ग्रंथालयामध्ये शिडीवरती चढून तो पुस्तकं काढत होता. त्यावेळी ती शिडी पडली आणि तो खाली पडला. त्यात त्याला मार बसला आणि तो मृत्यू पावला. अशी ती कथा आहे. तर इथे तुम्हाला फोटो दाखवले ते कोणाचे तेही माहिती पाहिजेत ना. हा जो फोटो दिसतोय हा वरती हा आहे बाबर. हा जो संस्थापक आहे मुघल साम्राज्याचा त्याचा फोटो इथे लावलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे सूर साम्राज्याच्या नंतर पुढे पाहूयात आपण अकबर. 1555 ते 1605 चा साधारणपणे याचा काळ आहे. हा अकबर बादशाह. हा अकबर बादशाह जो आहे हा खूप धार्मिक सहिष्णुतेच्या बाबतीत खूप मोठा होता. म्हणजे हा इथं औरंगजेब दाखवलेला आहे मी. औरंगजेब पूर्ण उलटा होता. म्हणजे हा धार्मिक कट्टरतावादी होता. धार्मिक कट्टरता कुठल्याही धर्मामध्ये ती वाईटच. कुठलाही धर्म असू द्या. तर तो कट्टर होता. हा मात्र सहिष्णू होता. म्हणजे याची हा दीन इलाही नावाचा एक विचार मांडलेला होता. त्याला धर्म असं नाव नाही दिलं, पण तो विचार त्याने मांडलेला होता. ज्यामध्ये सर्व प्रकारचे जे धार्मिक विचार आहेत, त्या विचारातले चांगले गुण आहेत ते एकत्र त्याने केलेले आहेत. असा तो अकबर होता. पुढे जहांगीरचा कालावधी 1605 ते 1627, शहाजहानचा कालावधी 1627 ते 1656 आणि त्यानंतर औरंगजेबाचा कालावधी तो म्हणजे 1656 ते 1707. एक थोडीशी माहिती इकडची सांगतो आणि मग आपण पुस्तकातल्या मुद्द्यांकडे येऊयात. अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळी हल्ला केला होता म्हणजे पद्मावतची जी कथा आहे ती कथा आहे रतनसिंग आणि पद्मिनी यांची. तर त्या रतनसिंहासोबतची लढाई झाली. त्या लढाईमध्ये अल्लाउद्दीन खिलजीने रतनसिंहाचे एकूण जी 8 मुलं होती ती ठार मारली. त्यातला जो 8वा मुलगा होता अजयसिंह सगळ्यात धाकटा. तो बेशुद्ध पडला रणांगणामध्ये म्हणून तो जगला. त्याला पुढे 2 मुलं होती. एकाचं नाव होतं सज्जनसिंह, दुसऱ्याचं नाव होतं क्षेमसिंह. झालं काय, हा ज्यावेळी लहानाचा मोठा होत होता अजयसिंह म्हणजे ही दोन्ही मुलं, त्यावेळी अजयसिंहाने एका गुंडाचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे एक बंडखोर त्यांच्या राज्यातला. तर त्याचा बंडखोराचा बंदोबस्त करायला आपली दोन्ही मुलं पाठवली आणि दोन्ही मुलं ती गेली पण लढाई झाल्यानंतर पराभूत होऊन माघारी आली. मग त्याने आपला एक पुतण्या पाठवला. त्या पुतण्याने ती गादी जिंकली. म्हणजे तो जो बंडखोर होता त्याला संपवलं. त्यामुळे अजयसिंहाने आपल्या पुतण्याला गादीवर बसवलं. थोडी थोडी बाहुबली सारखी जाते कथा पण ठीक आहे. ऐकून घ्या. तर ही जी 2 मुलं आहेत त्यातला सज्जन सिंह हा जो राजा आहे त्याचे जे सगळे वारसदार आहेत त्या वारसदारांमध्ये बघा खाली बघा मध्ये भोसाजी नाव आहे. त्यापासून भोसले हे नाव कसं तयार झालं ते तिथं दिलेलं आहे. आणि तसंच खाली आल्यानंतर पुढे तुम्हाला शहाजी राजे दिसत आहेत. आणि याच शहाजीराजांच्या सोबत उभ्या राहिल्या राष्ट्रमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शूरवीर छत्रपती संभाजी महाराज यांना घडवलेलं आहे. पुढे भोसले घराण्याची वंशावळ अगदी थोडक्यात आपण पाहूयात. मालोजी राजांचे मुलगा शहाजी राजे 1594 ते 1664 त्यांचा जीवनकाळ होता. त्यांचा मुलगा जो आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराज. आता हे व्यंकोजी खरं तर वेगळ्या राणीचे होते. हे जिजामातांपासून झालेली 2 मुलं. ऍक्च्युली 6 मुलं झाली होती. पण त्यातली 2 जगली. त्यातले 4 लहानपणीच वारले. संभाजीराजे कनकगीरच्या लढाईमध्ये मरण पावले आणि शिवाजी राजांनी तर इतिहास घडवला. तो 1630 ते 1680 हा त्यांचा कालावधी होता. 1680 ते 1689 या कालावधीमध्ये संभाजी राजांनी राज्य केलं. 1689 ते 1700 या कालावधीमध्ये राजाराम महाराजांनी राज्य केलं. त्यानंतर पुढे 1700 ते 1707 या कालावधीमध्ये ताराबाईंनी गादी जी आहे ती सांभाळलेली आहे. आणि याच कालावधीमध्ये संभाजीराजांचा जो मुलगा औरंगजेबाकडे कैद होता 1707 च्या त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने
त्यांना सोडलं. छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि यानंतर पुढे एक गादी तयार झाली ती म्हणजेच सातारा गादी शाहू महाराजांची आणि दुसरी गादी तयार झाली ती म्हणजेच करवीरची गादी, कोल्हापूरची गादी. आणि आजही पहा करवीरची गादी वेगळी आहे, कोल्हापूरची गादी आणि शाहू महाराजांची गादी आहे ती वेगळी आहे. साताऱ्याची गादी वेगळी आहे. तर अशा पद्धतीने हे दोन्ही गाद्या ज्या आहेत त्या इथे तयार झाल्या. आता पुढचा इतिहास काही याच्यातला डिटेल लगेच सांगत नाही. इथून पुढे पाठ्यपुस्तकामध्ये महत्त्व दिलं तर ते म्हणजेच महत्त्व दिलं तर म्हणण्यापेक्षा ज्यांनी पुढे दिल्लीपर्यंत मजल मारली तो भाग म्हणजे शाहू महाराजांचा काळ आहे. शाहू महाराजांच्या अंतर्गत असणारे पेशवेपद. तो पेशवे आपण पाहूयात. बाळाजी विश्वनाथ भट पहिले पेशवे. म्हणजे हे काही पहिले पेशवे नाहीत. पहिले पेशवे तसे शिवरायांनी तयार केले. पण पेशवाईमध्ये पेशव्यांचं जिथं राज्य चालायला सुरुवात झाली तिथं पेशव्यांच्या म्हणण्याला प्रचंड मान्यता आली. त्यातले पहिले बाळाजी विश्वनाथ भट की जे शाहू महाराजांना गादीवर बसवण्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्याच्यानंतर पुढे बाजीराव पहिला हे गादीवर बसले. 1720 ते 1740 हा त्यांचा कालावधी होता. नंतर पुढे बाळाजी पेशवे म्हणजे नानासाहेब पेशवे गादीवर बसले. 1740 ते 1761 हा त्यांचा कालावधी होता. त्यानंतर पानिपतच्या युद्धाच्या धक्क्यामुळे त्यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर पुढे त्यांच्यानंतर विश्वासराव तर पानिपतच्या युद्धात गेले होते. नंतर 1761 ते 1773 माधवराव पेशवे गादीवर बसले. अतिशय चांगल्या पद्धतीचे हे पेशवे होते. नंतर पुढे यशवंतराव सुद्धा या कालावधीमध्ये नव्हते. नंतर नारायणराव पेशवे गादीवरती बसले 1773 मध्ये आणि त्यावेळेस गादीवर बसण्याची इच्छा होती रघुनाथरावांची आणि तो जो स्वार्थ होता त्या स्वार्थापायी त्यांनी नारायणरावांना कैद करा किंवा काय म्हणता धरा अशा पद्धतीचं लिहिलं होतं आणि पुढे आनंदीबाईंनी त्या पत्रामध्ये धराचं मारा केलं. मोडी भाषेतील ते पत्र आणि त्या ठिकाणी नारायणराव पेशवे यांचं निधन झालं. ते म्हणतात ना शनिवार वाड्यातून काका मला वाचवा, काका मला वाचवा आवाज येतो, तो या नारायणराव पेशव्यांचा. त्यानंतर पुढे त्यानंतर पुढे सवाई माधवराव पेशवे हे गादीवर बसले आणि सवाई माधवराव पेशवे जे आहे त्यांचा कालावधी 1775 पासून 1795 पर्यंतचा आहे आणि मग रघुनाथरावांचा मुलगा दुसरा बाजीराव 1795 ते 1795 ते 1818 पर्यंत हे गादीवर होते. पुढे यांना कानपूरला नेण्यात आले. त्यांचा मुलगा मग नानासाहेब पेशवे की ज्यांनी याच्यामध्ये 1857च्या युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्या उठावामध्ये सहभाग घेतला होता ते नानासाहेब पेशवे. वळूयात इतिहासकाराकडे जो पुस्तकातला बघा त्याकडे. कसं माहिती देणं आवश्यक आहे. नाहीतर परदेशी इतिहासकार नुसतेच कथा सांगितले नुसतेच नावं सांगितले निघून गेलो असं नाही. इंटरेस्ट तयार झाला पाहिजे. बघा आता पाऊण तास झाला पण कुणाची अजून गडबड नाही, हालचाल नाही. छान वाटतं, ऐकायला छान वाटतं, पाहायला छान वाटतं. ठीक आहे बघा. मार्को पोलो, इब्न बबूता, अब्दुल रझाक, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगो स्पेस. त्यांचा कालावधी पण मी समोर दिलेला आहे. पण ही 6 नावं तुमच्यासाठी फक्त महत्वाची आहेत. कालावधी का दिलेला आहे की कुठल्या कालावधीमध्ये हे सगळे बघा. हे सगळे सुलतानशाहीच्या काळातले. डॉमिंगो पेस भारतामध्ये आलेला आहे तो काळ फक्त तुम्हाला मुघलांचा काळ दिसून येईल. नाही तोही सुलतानशाहीच आहे कारण 1520 मध्ये तो भारतात आले आहे. हा तो हयात होता मुघलांच्या कालावधीपर्यंत. 1526 ला बाबरचं राज्य सुरू झालं. हे सगळेजण सुलतानशाहीच्या काळातले सगळेजण इतिहासकार आहेत की जे प्रवास करत करत भारतामध्ये आले आणि ते परत गेलेले आहेत. ठीक आहे. काही काळ राहिले आणि परत गेले. हे काही भारतामध्ये कायमस्वरूपी राहिले नाही. औरंगजेबाच्या काळातले इतिहासकार बघा आता. म्हणजे शिवरायांचा इतिहास लिहिताना किंवा मध्ययुगाचा इतिहास लिहिताना आपण ज्या इतिहासकारांचा ग्रंथ प्रमाण मानतो त्यांनी लिहिलेला तर ते इतिहासकार आहेत. अर्थात याच्यामध्ये राजाची स्तुती वगैरे तिथं असणारच आहे. स्वतःच्या राजाची स्तुती. शिवाजी राजांना म्हणतात काय चोर लुटारू दरोडेखोर असंच म्हणणार आहे ते कारण शेवटी ते औरंगजेबाचे इतिहासकार आहेत. पण त्यांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे त्या चोर लुटारू दरोडेखोर बाजूला ठेवलं तर आपण हे तर समजू शकतो की त्याला चोर का म्हटलेलं आहे. ते आले आणि सुरतेवर दरोडा टाकून निघून गेले. थोडक्यात शिवरायांनी सुरत लुटली, शिवरायांनी सुरत जिंकली, शिवरायांनी सुरतेतून प्रचंड मोठी धनदौलत नेली. हा इतिहास आपल्याला त्यातून बाहेर काढता येतो. ते चोर लुटारू दरोडेखोर बाजूला ठेवूयात.
मूळ इतिहास बाहेर काढूयात. अशा पद्धतीने आपण हे पाहतो. तर ह्याचे जे इतिहासकार होते त्याच्यामध्ये ईश्वरदास नागर हे एक नाव आहे. तो अधिकारी होता, त्याचा एक जोधपूरचा अधिकारी होता, सध्याच्या राजस्थानमध्ये. नंतर भीमसेन सक्सेना हा एक त्याचा दुसरा इतिहासकार होता. खाफी खान हा एक त्याचा तिसरा इतिहासकार होता. आणि निकोलाय मनुची, आता हा जो मनुची होता हा खरं तर बाहेरून आलेला आहे बरं का. तो फार काळ काही काळ तो त्याच्या दरबारामध्ये पण होता, काही नंतरच्या काळातही तो राहिलेला आहे. तर निकोलाय मनुची, त्याला निकोलस मनुची, निकोलाओ मनुची अशी वेगवेगळी नाव, ते आता थोडंसं होतं नावांमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून लिहिता. तर आपल्याकडे निकोलाय मनुची असं त्याचा उल्लेख आहे पुस्तकामध्ये. हे 4 इतिहासकार. मुघल इतिहासकारांची वैशिष्ट्य. यांनी काय केलं तर राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्व दिलेलं आहे. लक्षात घ्या, सुलतान सुद्धा अरबस्थानातून आले आणि मुघल सुद्धा अरबस्थानातून आले, पण या दोघांमध्ये एक मूलभूत फरक होता. तो फरक काय होता बघा. सुलतान स्वतःला राजा मानत नव्हते. लक्षात घ्या, सुलतान काय, सुलतान म्हणजे थोडक्यात एक वजीर आहे. मूळ राजा आमचा कोण आहे तर तुर्कस्तानचा खलिफा आहे, तो धर्मगुरू आमचा राजा आहे आणि त्याच्या वतीने आम्ही इथे आलेलो आहोत असं ते मानायचे. त्यामुळे आम्ही बादशाह नाहीये, बादशाह तो आहे, आम्ही त्याचे सुलतान आहोत, म्हणजे त्याच्या वतीने आम्ही इथे आहोत, आम्ही खरे राजे नाहीये, आमच्यावर त्याचा हक्क आहे असं मानायचे ती सगळी सुलतानशाही. सुलतानमध्ये पण 2 असे सुलतान होते की ती गोष्ट मानत नव्हते. एक होता अल्लाउद्दीन खिलजी आणि दुसरा होता मोहम्मद तुगलक. ते म्हणायचे जे काही ते सगळं आम्ही तयार केलंय, आम्ही इथले राजे आहोत. पण शेवटी ते सुलतानशाहीच्या रांगेत मोडतात म्हणून आपण त्यांना सुलतानच म्हणतो. मुघल असे नव्हते बाबर पासून. त्यांनी सांगितलं तो तुर्कस्तानचा खलिफा, तो तुमचा तुम्ही विषय तुम्ही तिकडे बघून घ्या. हे राज्य आम्ही कमवलेलं आहे, हे आम्ही जिंकलेलं आहे, हे आमचं आहे, हे आम्ही पाहिजे, आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने आम्ही जगणार. हे आहे मुघल इतिहास, हे आहे मुघल लोक. त्यामुळे मुघलांना स्वतःवरचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्या इतिहासकारांनी काय केलं तर यांचं स्वतःवर तेवढं प्रेम आहे ना, यांनी त्यांची स्तुती सुरू केली राजाबद्दलची. आधीचं कसं होतं, सुलतान, सुलतानच्या डोक्यावर धर्मगुरू आणि धर्मगुरूच्या डोक्यावर अल्लाह म्हणजे ईश्वर. अल्लाह म्हणजे द गॉड, अल अधिक इलाह, द गॉड असं त्याचं विश्लेषण होतं. यांनी काय केलं मुघलांनी, आमच्या डोक्यावर धर्मगुरू नाही, आम्हाला कोणी उपदेश द्यायची गरज नाही, आम्हाला माहितीये काय करायचंय ते, आमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट देवासोबत, डायरेक्ट अल्लाह सोबत, अशी यांची मनोधारणा होती. सो त्यामुळे ईश्वराच्या नंतर यांनी डायरेक्ट इतिहासकारांनी सुद्धा डायरेक्टली राजालाच महत्व दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, या काळामध्ये समर्पक पद्य उतारे, पद्य उतारे म्हणजे, आणि पद्य उतारे याचा अर्थ काव्यात्मक उतारे, हे पण ऐकायला खूप छान वाटतं. म्हणजे आता त्या भाषेतलं डायरेक्ट तुम्हाला सांगत नाही, पण जसं शिवाजीराव भोसले बोलायचे की त्यांचं भाषण जे आहे ते अक्षरशः एखाद्या गद्य गद्य उतार्यासारखं अशा पद्धतीचं असायचं, पद्य उतार्यासारखं अशा पद्धतीचं असायचं. म्हणजे बोलता बोलता यमक जुळणारे शब्द वगैरे असे वापरायचे की एखादी जणू काही छान कविताच तयार होईल, तसं ते छान असं ते वापरलं जात होतं या ठिकाणी. समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्र यांचा सुद्धा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे मुघल इतिहासकारांनी. सोबत मुघल साम्राज्याचा संस्थापक होता म्हणजेच बाबर, आपण मगाशीच पाहिलेलं आहे त्याचं. त्याने आत्मचरित्र लिहिलं बाबरने, तुझुक ई बाबरी. अशात की बाबर फार काळ जगलेला नाही. भारतामध्ये आला 1526 मध्ये, 1530 मध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो अपघाताने झालेला आहे. पण तरी सुद्धा एवढ्या कमी काळ, 4च वर्ष तो जगला. पण वास्तव इतिहास जो होता भारताचा तो कळायचा असेल तर त्यासाठी, म्हणजे भारतामध्ये आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, तर त्यांनी काय केलंय तो सांगणार ना. तर त्याने जे सांगितले ते आहे तुझुकी बाबरी, त्याचं आत्मचरित्र. त्यामुळे त्यांनी युद्धांची वर्णनं केलेली आहेत, प्रवास केलेले प्रदेश, हा मूळचा अरबस्थानातला होता ना,
तो तिकडून येताना त्याने कुठल्या कुठल्या प्रदेशात गेला, शहरांची वर्णनं केलेली आहेत, कुठे कुठे भेट दिली, स्थानिक अर्थव्यवस्था, इथले रीतिरिवाज काय आहेत याची त्याने माहिती घेतली, वनस्पती सृष्टीची बारकाईने त्यांनी निरीक्षण केली. लक्षात घ्या, हुशार होता हा. निसर्गाची सुद्धा त्याला जाणीव आहे, दिसून येत आहे मुद्दे, आणि आपल्या पुस्तकात दिलेले मुद्दे ते. अबुल फजल याने अकबरनामा लिहिला. जे बादशाह सगळे होऊन गेले मुघलांमध्ये, तर त्यातला अकबर हा जो राजा होता त्याच्यावरती त्याने हे लिहिलेलं आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने त्याला महत्व आहे या लेखनाला. लक्षात घ्या, ज्यावेळी अमीर खुसरो इतिहास लिहितो तेव्हा त्याच्यावरती अल्लाउद्दीन खिलजी याचा दबाव आहे त्याच्यावर. जसं मी तुम्हाला उदाहरण मगाशी सांगितलं, त्याला अमीर ही पदवी जलाउद्दीन खिलजी देतोय, पण जलाउद्दीन खिलजीला ठार मारणारा अल्लाउद्दीन जेव्हा गादीवर बसतो तेव्हा त्याला फक्त तगाचा म्हणून म्हणतो आहे. म्हणजे वेळेची गरज होती ही सुलतानशाही बदलण्याची, राजा बदलण्याची, असं तो सांगत आहे. कारण राजा तशा पद्धतीचा आहे. अकबर जो आहे ना, अकबर स्वातंत्र्य देणारा राजा आहे. विचारांचं, धर्माचं, जगण्याचं, व्यवहाराचं स्वातंत्र्य देणारा राजा. त्यांनी काय केलं तर याने वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकत्र आणून त्यांच्यामध्ये वैचारिक वाकयुद्ध सुद्धा घडवली बरं का. सगळ्यांनी याच्याने आपला आपला विचार मांडायचा आणि हा ऐकत राहायचा. सगळ्या धर्मांचा अभ्यास झाला पाहिजे आपला, हे त्याचं मूळ होतं. तर त्याने आता त्याचा इतिहास काय तोही तशाच पद्धतीचा असणार, कारण त्याला स्वातंत्र्य लिहिण्याचं. मग त्याने काय केलं लिहिणाऱ्याने, तर लिहिणारा हा जो अबुल फजल होता अकबरच्या काळातला, ज्याने अकबराचा इतिहास लिहिला, अकबरनामा लिहिला, त्याने चिकित्सक पद्धतीने इतिहास लिहिलेला आहे, महत्व दिलेलं आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक त्यांनी संकलन केले. काळजीपूर्वक सगळी कागदपत्र ती जमा केली, ती माहिती जी आहे ती तपासून पाहिली, विश्वासार्ह आहे का. नाहीतर लिहिले म्हणून काही, म्हणजे उदाहरणार्थ अमीर खुसरोला अल्लाउद्दीन खिलजीने सांगून टाकलं की जा रे असं लिहून टाक, सगळ्या जगावरती माझं राज्य होतं, आणि तो कागद अबुल फजलच्या हातात लागला. अबुल फजल काय तसं लिहिल का? नाही. अबुल फजल चेक करणार अमीर खुसरोने लिहिले ते बरोबर आहे का. ही गोष्ट आहे, ही गंमत आहे. म्हणून याला म्हटलंय विश्वासार्हता, चिकित्सकपणे केलेली छाननी, विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ती त्यामध्ये येते. ही त्याची अबुल फजलची संशोधन पद्धती आहे. त्याने त्याची जी लेखणी होती ती पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं. ठीक आहे, वास्तववादी म्हणजे खरं आहे ते लिहिलंय, आणि पूर्वग्रह विरहित म्हणजे डोक्यात काही ठेवलं नाही की हे चांगलं हे वाईट असं काही डोक्यात ठेवलं नाही. जे जसं आहे ते तसं पद्धतीने मांडण्याचा त्याने प्रयत्न केला. स्वतःच्या भावनांचा त्याच्यामध्ये त्याने पडसाद उमटू दिले नाहीयेत इतिहासामध्ये. बखर बखर हा एक म्हणजे शेवटचा मुद्दा आहे आपल्या लेक्चरचा. आजचं लेक्चर जवळपास 1 तास चालतंय. ठीक आहे, पण मी असा विचार केला की अर्ध्या तासाचे लेक्चर घेण्यापेक्षा एक एक मुद्दा कव्हर करायला हवा. पण अर्ध्या तासाचे लेक्चर घ्यायचं म्हटलं तर 10-10 दिवस एक एक टॉपिक चालेल आपला, म्हणजे एक धडा चालेल. त्यापेक्षा एक एक पॉइंट कव्हर करू. प्राचीन मागच्या वेळेस घेतला, मध्ययुगीन आता घेऊन टाकू अशा हिशोबाने. चलो. बखर बखर काय आहे बघा. बखरीमध्ये शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया आणि थोर पुरुषांची चरित्रे आहेत. पण बखर म्हणजे थोडक्यात म्हणजे आजच्या काळात कशी कादंबरी असते ना, साधारणपणे तशा पद्धतीची आहे. याच्यामुळे तुम्हाला मूळ इतिहासासोबत त्याच्यावरती आधारित असणाऱ्या इतर चमत्कारिक गोष्टी सुद्धा तुम्हाला त्यात सापडतील. लेखकाचं लेखन कौशल्य तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीने दिसून येईल. बखर म्हणजे थोडक्यात आधुनिक काळातील पुराण म्हणायला हरकत नाही, की ज्याच्यामध्ये मूळ कथेसोबत इतर काही गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जातात आणि त्या आधारे ती कथा जी आहे ती पुढे सांगितली जाते. अशा पद्धतीची बखर आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. चरित्रात्मक आहे, वंशानुसार चरित्र अशा पद्धतीची आहे. म्हणजे चरित्र म्हणजे एका व्यक्तीचं वंशानुवंश चरित्र, म्हणजे उदाहरणार्थ बाबर ते औरंगजेब घ्या किंवा शिवाजी महाराज ते शाहू महाराज घ्या, अशा पद्धतीने.
प्रसंगात्मक आहे, वर्णनात्मक आहे, पंथीय आहे. पंथीय बखर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पंथ. म्हणजे उदाहरणार्थ एकाच धर्मामध्ये, एकाच विचार प्रणालीमध्ये वेगवेगळे विचार मांडले जातात. म्हणजे एक छान उदाहरण मी तुम्हाला सांगतो. गौतम बुद्ध यांनी हयात असताना असं म्हटलं होतं, की मूर्तिपूजा बंद करा. म्हणजे त्यावेळच्या आर्य संस्कृतीमध्ये जे अनेक अंधश्रद्धा निर्माण झाल्या, याच्यातलं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे मूर्तिपूजा. तर मूर्तिपूजा बंद करा हे त्यांनी सांगितलं. कुठल्याही देवाची मूर्ती करू नका, त्याची पूजा करू नका. भविष्यामध्ये त्यांच्या निधनाच्या नंतर त्यांचा हा विचार मांडणारा, हा विचार पाळणारा एक समुदाय होता आणि त्याच्यासोबत दुसरा एक समुदाय जन्माला आला. त्या समुदायाने असं म्हटलं, की गौतम बुद्धांनी सांगितलंय, की मूर्तिपूजा करू नका, म्हणजे इतर देवांची करू नका. पण हा विचार ज्यांनी आम्हाला दिला त्या व्यक्तीची, त्या देवाची तर आम्ही पूजा करू शकतो. आणि गौतम बुद्धांनी त्यांनी देवच मानलं जणू काही आणि गौतम बुद्धांची पूजा त्यांनी सुरू केली. म्हणजे गौतम बुद्धांच्या विचारांवर आधारित एक पंथ आणि गौतम बुद्धांची मूर्ती तयार करून त्याला ईश्वर मानून जगणारे हा एक दुसरा पंथ. अशा बौद्ध धर्मात हे दोन पंथ पुढे तयार झाले. इतरही काही आहेत, पण आता पंथ हा विषय आला म्हणून मी तुम्हाला एक्झॅक्टली तो विषय सांगितला. पुढे येते म्हणजे आत्मचरित्रपर बखर, की ज्याच्यामध्ये स्वतःची कथा मांडायची आहे. पण आत्मचरित्र लिहित असताना नुसती कथा नाही लिहिणार मी. त्याच्या सोबत बाकी गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे माझं महत्व इतिहासाला वाटलं पाहिजे. तर ते आत्मचरित्रपर बखर. त्यापुढे एक कैफियत. कैफियत म्हणजे असा जबरदस्त असा कारनामा. जे काही कारनामे केले आहेत, जे काही चमत्कार होण्याचे जे पराक्रम गाजवलेले आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये येतात कैफियतमध्ये. पौराणिक आहे, राजनीतीपर आहे, असे बखरीचे प्रकार पडतात. आता बखरी कुणाकुणाच्या आहेत ते आपण पाहणार आहे मराठी भाषेतल्या. लास्ट पॉइंट. त्यामध्ये सभासद बखर ही अतिशय महत्वाची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जे नातेसंबंध होते त्याच्या संदर्भात जे काही दाखले दिले जातात, तर त्याच्यामध्ये अनेक दाखले ते या बखरीचा उल्लेख करून दिले जातात किंवा अनेक इतिहासकार याच्यावर टीका पण करतात, की हा राजाराम महाराज यांच्या दरबारामध्ये हा कृष्णाजी अनंत सभासद होता आणि त्याने संभाजी महाराजांच्या बद्दल आधीच मत कलुषित ठेवून त्याने लेखन केलेले असंही मानलं जातं. पण थोडक्यात ठीक आहे, तो विषय आपण बाजूला ठेवूयात. नेमकं काय घडलं काय नाही ते परत कधीतरी एखाद्या लेक्चरला वेळ आली तर तसं सांगेल, तसा मुद्दा असेल तर. तर मुळात एक तास पण होत आलेला आहे. तर शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती मात्र आपल्या याच्यातून मिळते कन्फर्म. दोन बखरी आहेत, पानिपतची बखर आणि भाऊसाहेबांची बखर. या दोन्ही बखरींमध्ये पानिपतचं जे युद्ध झालं, तिसरं युद्ध, त्याची माहिती मिळते आपल्याला. आणि होळकरांची कैफियत, या ठिकाणी होळकर घराण्याच्या योगदानाची आपल्याला माहिती मिळते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज मध्ययुगीन भारतीय इतिहास लेखनाची माहिती, त्याचा अभ्यास आपण केलेला आहे, तो आपण पाहिलेला आहे. येस. अच्छा, ठीक आहे. मला एक सांगा, ठीक आहे, व्यवस्थित आला आवाज वगैरे, व्यवस्थित आला, काही अडचण नाही ना आली? काही शंका असेल, काही असेल तर वाटल्यास विचारून घ्या मला. 1 तास पूर्ण होता झालेला आहे. 1 तास. आता 1 तास झालेला असेल आता पूर्ण. येस. काही अडचण शंका असेल तर विचारून घ्या. हे सांगा ना, आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा. काय अजून पोचवा की, येऊ द्यात विद्यार्थी. 11 रुपयांमध्ये संपूर्ण वर्षभर अख्खा इतिहास. बरं, हे जे झालंय, हे जे लेक्चर आहे, हे लेक्चर तुम्ही परीक्षेच्या दिवशी सुद्धा सकाळी पाहू शकता. तेव्हाही शिकू शकता. त्यामुळे येऊ द्यात, जरा कळवा इतरांना पण. नाही आदिती, उद्या लगेच क्लास नाही होणार. कारण होतंय कसं सांगू का, हे जे आता उदाहरणार्थ ही जी पीपीटी आहे, 1 तासाचं हे जे तुमच्या समोर मी सादरीकरण केलं, तेव्हा हे सगळं तयार करण्यासाठी म्हणून मला साधारणपणे घड्याळी 11 ते 12 तास लागतात. कळतंय तुम्हाला? म्हणजे पुस्तक समोर घेऊन फक्त लेक्चर द्यायचे तर मी लगेच घेऊ शकेल ना. ते काय मी लगेच घेऊन टाकेल. त्याला प्रॉब्लेम नाही. पण ज्या पद्धतीने आपण तयारी करतो, यासाठी मला 11 ते 12 तासांचा वेळ लागतो.
हे सगळं पीपीटी सगळं तयार करायला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये. सोबत इतर काही माहिती असते ती पाहावी लागते, काही फॅक्ट्स असतात ते चेक करावे लागतात, खूप गोष्टी येतात ना. तर त्यामुळे लगेच लेक्चर नाही होणार. आपण म्हणजे माझ्या मनामध्ये सध्या असं आहे की सेकंड टॉपिक कव्हर होईपर्यंत तरी किमान 2 दिवसांचा गॅप ठेवून आपण घेऊयात. म्हणजे एका दिवसामध्ये मी माहिती घेईल, दुसऱ्या दिवसामध्ये अॅनिमेशन आणि पिक्चर्स या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करेल आणि मग तिसऱ्या दिवशीच्या सकाळी म्हणजे जर आज 11 तारीख आहे तर 12, 13, 14 तारखेला पुढचं लेक्चर घेण्याची माझी इच्छा आहे. ऍक्च्युली काल संध्याकाळी मी लवकर पाठवणार होतो ते, पण ते पिक्चर तयार करणं जे असतं तर ते थोडं बाहेर मी फिरतीवर असल्यामुळे ते सगळं तयार करायला तेवढा वेळ झाला नाही. पण 12-12 तासांचं काम म्हणजे अवघड आहे ना. लगेच नाही होणार तसं. फास्ट नाही होणार ते. नुसतं घेतलं म्हणायला अर्थ नाही. तुम्ही सांगितलं पाहिजे, अरे आमचे सर आहेत ना, तू फक्त जाऊन लेक्चरला बसून बघ, तू हलणार नाही 1 तासभर, हे सांगितलं पाहिजे तुम्ही. तर त्या पद्धतीने तयारी पण करावी लागते. येस, अजून कोणी काही शंका अडचण असेल तर विचारून घ्या. 10 सेकंद थांबतो मी, कारण ते टाईप करायला शेवटी तुम्हाला वेळ पण लागतो ना. ओके, चालेल, ठीक आहे. चालेल, चलो थांबूयात मग आपण. आणि समजा काही शंका असेल, अडचण असेल तर माझा पर्सनल नंबर तुमच्याजवळ आहेच आहे. तुम्ही डायरेक्टली पण मला मेसेज करू शकता. छोटं उत्तर असेल तर लगेच देईल, मोठं उत्तर असेल तर लेक्चरला येऊन देईल. ठीक आहे. चलो, बाय बाय.